सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सांवरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज 55वा भाग. मजल दरमजल करीत काही मासातच ते सगळे द्वारकेला पोहोचले. इकडे द्वारकाधीशांची नगरी होलिकोत्सवासाठी सजली होती. सगळीकडे गुढ्या तोरणं उभारली होती. नगराचे मार्ग सडा रांगोळ्यांनी सुशोभित केले होते. आसपासच्या अनेक नगरातील राज्यातील भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने या उत्सवात सामील होण्यास आले होते. आज या उत्सवास विशेष महत्त्व होतं, कारण आज मीराबाई स्वतः या उत्सवात सामील होणार होत्या. मेवाडहून आलेली ही पंडित मंडळी सर्वप्रथम द्वारकाधीशांच्या मंदिरात मीराबाईंना भेटण्यास आली. मंदिराच्या मागील कक्षात त्या एकाग्रतेने कान्हासाठी नवीन वस्त्र शृंगारित होत्या. आज हीच भरजरी वस्त्र लेवून त्यांचा कान्हा द्वारकेतील होळीचा उत्सव जणू त्या मूर्तीमधूनच बाहेर येऊन प्रत्यक्ष अनुभवणार होता. उद्या त्याची सखी मीरा त्याला रंग लावून रंगोत्सव साजरा करणार होती. त्यांचं संपूर्ण चित्त त्या हस्तकामात इतकं गुंतलं होतं की त्यांना भोवतालच्या परिसराचा जणू विसरच पडला होता. तेवढ्यात सागराची एक प्रचंड मोठी लाट द्वारकेच्या तटावर आदळली. त्या लाटेचे उष्ण तुषार मीरेच्याही अंगावर बरसले. मीरा तिच्या तंद्रीतून जागी होत त्या अथांग समुद्राकडे पाहू लागली. त्याचं क्षितिज न्याहाळू लागली. दूरवरून एक एक लाट अनामिक ओढीने तीरावर येऊन आदळत होती आणि काही क्षणातच विरून जात होती. मीरेला क्षणभर वाटलं की आयुष्य देखील लाटेचा खेळच आहे. दूर क्षितिजापलीकडून अनामिक ओढीने या संसाराच्या दिशेने आपण येत असतो आणि तटावर येऊन क्षणातच विरून जात असतो. मात्र ईश्वर हा त्या प्रेमळ सागरासारखा आहे. आपल्या समान अनेक लाटा तो आपल्या गर्भात मायेने जपून ठेवत असतो. तोच लाटा निर्माण करतो आणि तोच त्यांना पुन्हा आपल्या शरीरात विरून घेत असतो. आपण फक्त त्या लाटेवर स्वार होत त्या ईश्वराच्या मायेची अनुभूती घेत राहायची आणि आपली तटावर येण्याची वेळ झाली की पुन्हा त्याच्या उदरात विरून जायचं. माझी ही वेळ कधी येणार कुणास ठाऊक. गोविंदाच्या आणि गुरूच्या संकेताने मी अखंड भ्रमण करीत त्याचं प्रेमगीत गात राहिले. प्रवचनं देऊन त्याच्या भक्तीचं स्वरूप आपल्या पदांमधून प्रकट करीत राहिले. आता त्याच्या अंतिम भेटीची ओढ लागली आहे. त्याच्याकडे जायचं आहे, पुन्हा कधीही न परतण्यासाठी. मीरा आपल्याच विचारांच्या तंद्रीत गुंगून गेली असताना मंदिरात घंटानाद सुरू झाला आणि ती भानावर आली. आपण इथे काय बसून राहिलो आहोत? तिकडे द्वारकाधीशाची आरती देखील सुरू झाली. निघायला हवं. लगबगीने ती उठली आणि समोर पंडितांचा मेळा पाहून पुन्हा तिथेच थबकली. त्यांच्याकडे पाहात खुणेनेच त्यांना बसायला सांगितलं. पंडितांनी तिला हात जोडून वंदन केलं. त्यांच्या मस्तकावरील फेट्यावरून बहुतेक हे राजपुतान्यातील असावेत असा कयास तिने बांधला आणि त्यांच्यासमोर जाऊन बसली. त्यातील एक साधू पुरुष मीरेला वंदन करून मृदुस्वरात बोलू लागले. मीराबाई, आम्ही आपल्या सासरहून आलो आहोत, चितोडगडावरून, राणा उदयसिंहांचा निरोप घेऊन. चितोडहून? मीरेने त्या पंडितांना नमन करीत आश्चर्य व्यक्त केलं. कृपा करून राणाचा आदेश सांगावा. आदेश नाही मीराबाई, आपणास आदेश देण्याची हिंमत या अखिल भारतवर्षात आता कुणाचीच नाही. आपण फक्त गोविंदाचाच आदेश मानता. आम्ही राणाचा आदेश नाही तर विनंती घेऊन आलो आहे. मेवाडच्या राणाकडून आणि चितोडच्या साऱ्या नगरवासियांकडून हा विनंतीचा संदेश आहे. कसली विनंती साधू महाराज? मीराबाई, राणाजीच्या आणि मेवाडच्या नगरजनांना आपली क्षमा मागायची आहे. आपल्या सासरच्या वास्तव्यात आपणास अनेक छळ कपट आणि कारस्थानातून जावं लागलं.
आपले अतोनात हाल केले गेले. क्रूर राणा तर आपल्या जीवावरच उठला होता. मात्र आताचे राजे उदयसिंह दयाळू आणि कर्तव्यपरायण आहेत. प्रेमाने प्रजेची काळजी घेणारे आणि त्यांचं रक्षण करणारे आहेत. हे मेवाडचं भाग्यच आहे. मात्र आपल्या तिथून जाण्याने मेवाडच्या भाग्यास अवकळा आली आहे. प्रजा सततच्या संकटाने आणि दुःखाने पीडित आहे. त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी आम्हास आपले प्रतिनिधी म्हणून आपणाकडे धाडले आहे. आपली क्षमा मागण्यास आणि आपण चितोडला परत आपणास घेऊन जाण्यास. कृपा करून आमच्या या प्रेमळ विनंतीचा स्वीकार करावा आणि आमच्यासह परत चलावं. मेवाड आपल्या स्वागतास डोळ्यात प्राण आणून बसलाय. सगळे पंडित आणि साधू मग आपले हात जोडून विनंती करीत मीरेच्या पुढे बसले. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि मीरेविषयी नितांत प्रेम दिसून येत होतं. त्यांना अशी विनवणी करताना पाहून मीरा त्यांच्या प्रेमालापाने क्षणभर विचलित झाली. मग त्या अथांग सागराच्या लाटांकडे पाहत त्यांना म्हणाली, साधू महाराज, आपण इतक्या दुरून इथे आलात त्याचं मला खरंच कौतुक आहे. मात्र माझी माफी मागणे इतकी मी मोठी नाही. मी फक्त गोविंदाची दासी आहे. माझा सासरला काही छळ झाला असं मला वाटत नाही. उलट राणांनी माझ्यावर अपरिमित उपकारच केले आहेत. कारण त्यांच्यामुळेच माझ्या गोविंदाच्या सत्व परीक्षेत मी उतरू शकले. ईश्वर आपल्या निस्सीम भक्ताची साथ कधीही सोडत नाही हे त्यामुळेच या दासीला कळलं. गडावरून खाली आल्यामुळेच मी माझ्या गोकुळात वृंदावनात जाऊ शकले. त्यांच्या या उपकाराची मी अजन्म ऋणी आहे. मीरेच्या मृदू स्वरांनी त्यांच्या अंतरीचा ठाव घेतला होता. केवढी ही अलोट गोविंद भक्ती, जी आपल्यावर अतोनात छळ करणाऱ्या आणि आपल्या जीवावर उठलेल्या दुष्ट राणासही क्षमा करून त्याचेच आभार मानत होती. मीरा पुढे बोलू लागली. चितोडचा निरोप घेऊन गेली अनेक वर्ष नगरानगरातून गोविंदाचं स्तवन करीत आणि त्याच्या प्रेमयोगाची प्रवचनं देत आता द्वारकाधीशांच्या नगरात पोहोचली आहे. त्यामुळे इथून मी कुठे जाईन असं वाटत नाही. उरलेला प्रत्येक क्षण आता मला द्वारकाधीशांच्या सानिध्यात व्यतीत करायचा आहे. मी चितोडच्या नगरजनांची आणि राणाची क्षमा मागते. मी त्यांची विनंती स्वीकारू शकत नाही. मीराबाई, आपणास मान्य आहे. मीराबाई, आम्हास मान्य आहे की आपणास द्वारकाधीशांच्या सानिध्यातच जीवन व्यतीत करायचं आहे. मात्र जसा गोविंद आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर त्याच्यासोबत असतो तसेच आम्ही आता आपले परमभक्त आहोत. त्यामुळे आपल्या भक्ताचा प्रेमळ हट्ट आपणास मान्य करावाच लागेल. कृपा करून काही दिवस तरी आपल्या नगरात परत चला. आपल्या आशीर्वादाची आम्हाला आणि आपल्या नगराला नितांत गरज आहे. मी माझ्या गोविंदाची एक तुच्छ दासी. मी काय आशीर्वाद देऊ? मात्र माझ्या गोविंदाचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतीलच. मीरा समजावू लागली. मीराबाई, आम्ही इकडे येताना राणास शब्द देऊन आलो आहोत. त्या आमच्या राणांच्या आणि अखंड चितोड नगराच्या आशा आता फक्त आमच्यावरच आहेत. मोठ्या विश्वासाने त्यांनी आम्हाला निरोप दिला आहे आणि आपणास परत घेऊन येण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही असे रिकाम्या हाती गेलो तर त्यांचा विश्वास फोल ठरेल. त्यांच्या सगळ्या आशा धुळीस मिळतील. आपल्या कृपाप्रसादाने नगरात पुन्हा सुखाचे दिवस येतील ही स्वप्ने पाहतच तेथील प्रत्येक नगरजन आपली रात्र काढत आहे. आम्ही त्यांना कसे आमचे मुख दाखवू? त्यांना कसे दुःखी पाहू? ते काही नाही. काही झालं तरी आम्ही आता आपणास घेतल्याशिवाय परत जाणार नाही. आपण आला नाही तर आम्ही इथेच आमचे प्राण द्वारकाधीशाला अर्पण करू. मीरा आपल्या निर्णयावर ठाम आहे असं पाहून पंडित तिला प्रेमळ धमकी देऊ लागले. मीरा द्विधा अवस्थेत सापडली. तिच्यासमोर जणू धर्मसंकटच उभं राहिलं. आता तिचं परत जाणं अशक्य होतं.
द्वारकाधीशाचे चरणच आता तिच्या जीवनाचा अंतिम टप्पा होता. ती पुन्हा चितौडला जाऊन काय होणार होतं? नुसत्या कुणाच्या अस्तित्वाने सुखाचे दिवस येत नाहीत, तर प्रत्येकाला अंतर्बाह्य बदलावं लागतं. चितौडच्या नगरजनांना मीरेच्या तेथील वास्तव्यापेक्षाही स्वतःमध्येच बदल घडवण्याची गरज होती. मात्र मीरा त्यांना दुखवू इच्छित नव्हती. आपल्यामुळे कुणाचे प्राण पणाला लागावेत ही गोष्ट तिला पटणारी नव्हती. मात्र इथे तर हे मेवाडून आलेले पंडित आणि साधू तिला परत घेऊन जाण्यास इरेला पेटले होते. अन्न जल त्याग करून बसले होते. त्यांची समजूत काढत मीरा म्हणाली, साधूजन, मला परत घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांचे प्राण पणाला लावू नका. मीरेपेक्षाही आपली चितौडला जास्त गरज आहे. आपण त्यासाठी उपोषण करून मला धर्मसंकटात पाडू नका. आपल्याला माझ्यामुळे काही क्लेश झाले तर माझाही अंतरात्मा दुःखी होईल. ते माझ्या गोविंदास खचितच आवडणार नाही. यावर मला एक उपाय सुचत आहे. मीरा आता फक्त या गोविंदाची आहे, नुसती चितौडची नाही तर अखिल विश्वाची आहे. मी कुठे जावं, कुठे राहावं, काय खावं हे माझा स्वामीच ठरवेल. कृपा करून मला उद्यापर्यंत वेळ द्या. उद्या रंगोत्सव आहे. आपण सारेच या होळीच्या रंगोत्सवात सामील होणार आहोत. उद्या मी द्वारकाधीशांना देखील रंग लावणार आहे. त्याच वेळी मी त्यांचा कौल घेईन. त्यांना माझ्या पुढच्या प्रवासाविषयी विचारेन. आपली प्रार्थना माझ्या गोविंदाने मान्य केली तर मग मी आपणासोबत लगोलग चितौडला निघेन. परंतु त्याला माझं असं सोडून जाणं मान्य नसेल तर कृपया आपण वृथा दुःखी कष्टी होऊ नका. माझ्या या गोविंदाला गडावर स्थापित करून त्याच्या आशीर्वादाने राणास राज्यकारभार करायला सांगा. बोला, मान्य आहे आपणास? मीरा त्यांच्या डोळ्यात पाहत प्रश्न करीत होती. त्यावर ते पंडित साधूजन मीरेस म्हणाले, मीराबाई, आम्ही आज अहोरात्र आपल्यासोबत त्या द्वारकाधीशाची करुणा भागू, त्याला विनवणी करू. आम्हास खात्री आहे की तो उद्या आपणास आमच्यासोबत येण्याचा नक्कीच कौल देईल. आम्ही उद्याच्या रंगोत्सवापर्यंत आपल्या आणि त्याच्या निर्णयाची वाट पाहू. त्या सगळ्यांनीच मीरेला पुन्हा वंदन केलं. मोठ्या प्रेमाने मीरेने त्यांना निरोप दिला. श्रोते हो, उत्सुकता शिगेला पोहोचते ना? बघूया मग पुढे काय होतं ते. आता मात्र थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. धन्यवाद.